नमस्कार फॅमिली. नेहमी तोच नाश्ता करून बोर झाले असाल तर हेल्दी स्वीट कॉर्न अप्पेची रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी झटपट होणारी आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी सुनंदा. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे बोलूया. स्वीट कॉर्नचे अप्पे करण्यासाठी आपले लागणारे साहित्य: स्वीट कॉर्न घेतलेले आहे मी, थोडे वाफवून घेतलेले आहे. याला 1 कांदा, 2 टोमॅटो, गरम मसाला, लाल तिखट, हिंग, धने पावडर, हळद, चवीनुसार मीठ, जिरे, तीळ आणि आलं लसूणची पेस्ट, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर, तांदळाचे पीठ आणि डाळीचे पीठ. अर्धे स्वीट कॉर्न आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असे काढून घ्यायचे आहे आणि अर्धे आपल्याला अख्खेच ठेवायचे आहे. हे बघा, अर्धे ठेवत आहे मी, अर्धे काढून घेते. हे बघा, मी ह्याप्रमाणे बारीक करून घेतलेले आहे अर्धे कॉर्न आणि अर्धे हे ठेवलेले आहे. तर हे ह्यासाठी बारीक करून घेतलेले आहे, छान फ्लेवर उतरतो याच्यात. निम्मे बारीक केले आपण आणि निम्मे असे ठेवायचे आपण जाड. हे पण टाकत आहे याच्यामध्येच. आणि कांदा चिरून घेतला मी, जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही, मीडियम. आणि टोमॅटो चिरून घेतला आहे, तो पण जास्त जाड नाही जास्त बारीक नाही. आणि मिरचीचे थोडे काप केलेले आहे, हे पण आपण याच्यातच घालायचे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, जिरे, तीळ आणि हे सगळं मसाले काढलेले, मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे मी याच्यात. आणि हे डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आपल्याला. हे थोड्या बॅटर मध्ये आपण तेल टाकायचं आहे, 2 चम्मच. कच्चच तेल आहे हे. आणि पाणी आपल्याला सरसरीत करायचं आहे हे. बस ह्याप्रमाणे केलंय आपण. बस झालं. आता हे थोडं 5 मिनिट मुरू द्यायचं आहे आपल्याला. झाकण झाकून बाजूला ठेवून देते याला. हे मिश्रण आपलं छान मुरलं. मी 5 मिनिट बाजूला ठेवून घेतलं होतं. आता याच्यामध्ये आपण चिमूटभर बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये. आता फिरवून घ्यायचं आणि आता लगेच हे करायला घ्यायचे आपण. मी आपले पात्र ठेवलंय गॅसवर गरम करण्यासाठी. आपले पात्र छान गरम झालेलं आहे. आता त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. तूप लावू शकता किंवा बटर पण टाकू शकता. आणि याच्यामध्ये आता आपण बॅटर टाकून घ्यायचं आहे. गॅस बारीक करायचा आहे आपल्याला आता याचा. आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांनी आपण याला बाजू पलटून घ्यायची. 5 मिनिट झालेले आहे, मी झाकण काढले. आता बाजू पलटून घ्यायची आपण.
आता बाजू पलटवली, हे सुद्धा बाजू आपल्याला अशीच खरपूस होऊ द्यायची आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता झाले आपले स्वीटकॉर्नचे अप्पे तयार. छान हेल्दी आणि पौष्टिक आहे. हे तुम्ही सकाळचा नाश्ता म्हणून किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून करू शकता किंवा शनिवार रविवारचा नाश्ता म्हणून सुद्धा करू शकता. हे बघा मी फोडून दाखवते तुम्हाला कसे छान झालेले आहे. बघा कसे छान दिसतंय हे कॉर्नचे आपल्याला. म्हणून त्यासाठीच मी अर्धे त्याच्यामध्ये मी कॉर्न अख्खे ठेवले आणि अर्धे मी मिक्सर मधून काढले. आणि खाताना पण आपल्याला छान टेस्ट लागते. म्हणून तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन पण दाबा आणि असेच माझे व्हिडिओ बघत चला. धन्यवाद.